नमस्कार. मी परमदास जाधव. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. सुरगाणा तालुक्यातील बोरगाव आणि आसपासच्या परिसरात भूकंपाचे एकापाठोपाठ एक असे 4 सौम्य धक्के जाणवले आणि त्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झालेलं होते. पण या घटनेची अधिकृत माहिती काय आहे आणि भूकंपाची तीव्रता किती होती? कोणत्या भागात धक्के जाणवले? काही नुकसान झाले का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुढे नागरिकांनी काय काळजी घ्यावी? चला संपूर्ण माहिती समजून घेऊया. तर राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या नोंदीमध्ये 25 जुलै 2026 रोजी नाशिक परिसरात भूकंपाच्या ज्या घटना आहेत त्या नोंदवल्या गेलेल्या होत्या. त्यातील एका धक्क्याची तीव्रता आहे 3.6 आणि दुसऱ्या धक्क्याची तीव्रता 3.4 इतकी नोंदवली गेलेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात सकाळच्या सुमारास 50 मिनिटांच्या कालावधीत 4 सौम्य धक्के जाणवले. या धक्क्याची तीव्रता जास्त नसली तरी एकापाठोपाठ हे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये साहजिक चिंताही निर्माण झाली. सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरासोबत मांजुळपाडा, हरणटेकडी, रोटी, शिंदे, दिग्गज आणि आसपासच्या काही भागामध्ये धक्के जाणवल्याचे वृत्त आहे. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या भूकंपामुळे काही नुकसान झाले का? तर उपलब्ध अधिकृत माहितीनुसार या धक्क्यामध्ये जीवितहानी किंवा मोठ्या मालमत्तेचे नुकसान झाले समोर आलेले नाही. ही नागरिकांसाठी दिलासादायक बाब आहे. मात्र भूकंपाचे जे धक्के आहेत ते जाणवल्यानंतर प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे आणि संबंधित भागाची पाहणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 3.6 तीव्रतेचा जे भूकंप म्हणजे किती मोठा भूकंप? तर भूकंपाची तीव्रता हे मोजण्यासाठी मॅग्निट्यूडचा वापर केला जातो. 3 ते 4च्या आसपासचे जे भूकंप असतात ते अनेकदा सौम्य स्वरूपाचे असतात आणि ते लोकांना जाणवू शकतात. मात्र त्यातून मोठ्या प्रमाणावर नुकसान होईलच असे नाही. भूकंपाचे परिणाम फक्त मॅग्निट्यूडवर अवलंबून नसतोय. भूकंप किती खोलवर झाला, केंद्रापासून परिसर किती जवळ आहे आणि जमिनीचा जो प्रकार आहे आणि इमारतीची रचना यावरही परिणाम अवलंबून असतोय. आणि म्हणूनच फक्त आकडा पाहून घाबरण्याची गरज नाही. पण एक गोष्ट नक्की, भूकंपाची तीव्रता किंवा पुढचा धक्का कधी येईल याचा अचूक अंदाज सामान्यपणे अधिक सांगता येत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर आता मोठा भूकंप येणार, सुरगाणा तालुक्यात भूकंपासह भूकंप किंवा अमुक दिवशी भूकंप होणार असा अफवा पसरत असतील तर त्यावर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत प्रशासन आणि राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रासारख्या विश्वसनीय स्रोतांवर माहितीवर विश्वास ठेवा. आता नागरिकांनी काय काळजी घ्यावी? तर भूकंपाचा जो धक्का जाणवला तर सर्वप्रथम घाबरून पळापळ करू नका. घराच्या आत असाल तर शक्य असल्यास खाली बसा. मजबूत टेबलाखाली आसरा घ्या आणि डोके व मान सुरक्षित ठेवा. खिडक्या, काच
कपाटे आणि जड वस्तूंपासून दूर राहा. धक्का थांबल्यानंतर इमारतीला नुकसान झाले आहे का ते पहा आणि सुरक्षित असेल तर मोकळ्या जागेत जा. गॅस किंवा विजेच्या गळती असल्याची शंका असल्यास काळजीपूर्वक मुख्य पुरवठा बंद करण्यास प्रयत्न करा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे तसेच सुरगाण्यात भूकंपाचे धक्के जाणवले म्हणजे लगेच मोठा भूकंप होणार असं निष्कर्ष वाढता येत नाही. तसेच या घटनेला पावसाशी थेट जोडणारे कोणतेही स्रोत किंवा वैज्ञानिक कारण आपण सांगू नये. सध्या उपलब्ध माहिती एवढीच सांगते की नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा परिसरात सौम्य भूकंपाचे जे हालचाली आहेत त्या नोंदवल्या गेलेल्या आहेत. मित्रांनो, सुरगाणा तालुका हा एक नाशिक जिल्ह्यातील डोंगराळ आणि आदिवासीहून बहुल भाग आहे आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांना जाणवलेल्या प्रत्येक धक्क्याची योग्य माहिती प्रशासनापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला किंवा तुमच्या गावात भूकंपाचा धक्का जाणवला असेल तर अफवा पसरवण्यापेक्षा स्थानिक प्रशासनाला माहिती द्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घाबरू नका, पण सावध राहा. सध्या उपलब्ध माहितीनुसार सुरगाणा तालुक्यातील या भूकंपाच्या धक्क्यामध्ये जीवितहानी किंवा मोठ्या मालमत्तेची नुकसानीची माहिती नाही. हीच या बातमीतील सर्वात दिलासादायक बाब आहे. मात्र पुढील अधिकृत अपडेटवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, तुम्ही सुरगाणा तालुक्यातील कोणत्या गावात राहता? तुम्हाला भूकंपाचे धक्के जाणवला का? कमेंटमध्ये तुमच्या गावाचे नाव नक्की सांगा. अशाच आपल्या नाशिक जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सत्य आणि पडताळलेल्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माहिती सुरगाणा परिसरातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. धन्यवाद.